तर मित्रांनो, आपण आलेलो आहे विमलेश्वर या ठिकाणी. विमलेश्वर मंदिर असं काय म्हणतात त्याला. विजयदुर्गकडे जाताना मेन रोडवरून आतमध्ये जास्तीत जास्त 1 किलोमीटर पण रस्ता नाही आहे. एवढ्या अंतरावरती तुम्हाला हे ठिकाण पाहायला मिळतं. आणि ह्याची एक मी रील पाहिली होती. खूप भारी मंदिर आहे. आपण आता जाऊया खाली, दाखवतो तुम्हाला खाली मंदिर कसं आहे काय ते. या ठिकाणी पावसाळ्यात पाणी वाहतं खाली. ते बघा वरती तुम्हाला दिसलं तिथं बोर्ड लावलं आहे. म्हणजे असं मंदिर खालून वरपर्यंत आहे असं. त्याची ही एंट्री. तर मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हे सगळं विरगळी पाहायला मिळतं. इथं अशा वेगवेगळ्या प्रकारचे विरगळी तुम्हाला इथं पाहायला मिळतात. भरपूर आहेत इथं. आणि इथून ही वेगळी लाईन अशी इथंपर्यंत. आणि इथं कालभैरव गुफा म्हणून आहे, स्त्रियांना प्रवेश नाही. त्यानंतर इकडं मेन मंदिर. तर या इकडं मेन मंदिर आहे आतमध्ये. हे इकडं मेन मंदिर. इथं हत्ती बघा, केवढा मोठा हत्ती कोरलेला आहे. आणि या ठिकाणी इकडं हा ओढा आहे. हा वाहतो पावसाळ्यात, म्हणजे यावेळेस पाणी पडतं, पाऊस खूप जास्ती पडतो. हा अख्खा ओढा इथून वाहतो. तिथं समोर ब्रिज आहे एक, दाखवतो. हे बघा, तर असा सुंदर असं इथलं परिसर. खूप शांत निवांत असं मंदिर इथं आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथलं जे निसर्ग सौंदर्य आहे ते खूप छान आहे. स्वच्छतागृहसुद्धा इथं तुम्हाला मंदिरात पाहायला मिळतं. आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे मंदिर. तर या इथून मंदिराच्या आतमध्ये आपण प्रवेश करतो. आणि इथून आल्यानंतर पायऱ्यावर चढत जायचं आपल्याला. इथं आपल्याला हे एक मंदिराचं प्रवेशद्वाराच्या आतमध्ये हे पाहायला मिळतं. इथून 3 देवळं आहेत. इथून पण तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. आणि हा मेन दरवाजा आणि पलीकडून पण, अशा 3 ठिकाणून आतमध्ये जाऊ शकता. इथं घंटा आहेत. आणि इथं आतमध्ये एक जुनं असं मोठं असं हे गर्भगृह आहे, किंवा आतमधला हे तुम्ही पोर्शन म्हणू शकता. तर इथं हे जुने पिलर, मोठे मोठे पिलर आहेत, जुने आहेत एकदम. आणि इथून तुम्हाला अजून वरती चढून जायचं. आणि या ठिकाणी अंधार बराच आहे, तर आपल्याला जास्त काय पाहायला मिळणार नाही. या ठिकाणी गणपती आहे, या ठिकाणी आणखीन काहीतरी मूर्ती आहे, इथं नंदी आहे. आणि इथून आतमध्ये आपण हे समोर महादेवाची पिंड पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण महादेवाची पिंड बघू शकतो. आणि या ठिकाणी तुम्ही बघता तर इथंपर्यंत तुम्हाला लाईट छत पाहायला मिळतं. एवढ्या अंतरावर छत आहे, एवढ्या अंतरावर छत आहे. आणि इथं पिंड. आणि इथून आपल्याला खाली उतरायचं परत. अंधार बराच आहे इथं. इकडं पण एक देवळी, इकडं पण एक देवळी. इथं पण सेम स्ट्रक्चर. इथून आणखी हा एक दरवाजा, हा एक दरवाजा, सेम स्ट्रक्चर फॉलो करत मंदिरामध्ये आपण खाली बाहेर पडतो. तर असं काही हे आतमधलं, मंदिराच्या आतमधलं होतं. तर मंदिराच्या या पण साईडला तुम्हाला दुसरा पण हत्ती पाहायला मिळतो. हे बघा, आंबेजोगाईच्या मंदिरातल्यासारखे हत्ती आहेत सेम. पण बहुतेक असं वाटतं हे हत्ती आधी जुने होते. हे बघा, म्हणजे हे दगडाचे आहेत, हे ह्याच्यावरून कळतं आपल्याला. पाषाणात कोरलेले आहेत तिथून असे. आणि हे पुढचे जे आहे हे नवीन बनवलेले. त्याच्यावरती पण कोणतरी बसलं समोर वाडी. तर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता इकडचा मंदिराचा परिसर
किती सुंदर आहे. ह्याच्यामध्ये ज्यावेळेस पाणी होतं त्यावेळेस हे खूप भारी वाटत असणार आहे. खालीपर्यंत तुम्ही या रस्त्याने इकडच्या जाऊ शकता, असं उतरून इकडे जाऊ शकता. या ठिकाणी पलीकडच्या साईडला काहीतरी गुहा वगैरे दिसत आहेत. तिकडे आम्ही गेलेलो नाही आहे. बघू जमलं तर दाखवूया पलीकडचं. तर या ठिकाणून आलेलं तुम्हाला या ब्रिजवरून हे सगळं इकडचा सगळा परिसर पाहायला मिळतो. आणि इथून मंदिर तुम्हाला समोर पूर्ण मंदिर इथून पाहायला मिळतं. आणि इकडं या साईडला नारळाच्या वाड्या आहेत आणि इकडं लोकांची घरं आहेत वरती. तर या ठिकाणी एक गोमुख आहे आणि इथून पाणी पडतं कायम. आणि इथून तुम्ही खायला आले तर तुम्हाला इथून हा नजारा पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहे सांगलीला माघारी. कारण आता जवळपास वाजले 2:15 आणि 2:15 वाजले. तर आता आम्ही चाललो होतो विजयदुर्गाकडं. पण विजयदुर्ग बघता बघतात आणि जाऊन माघारी येईपर्यंत 4-5 वाजता. त्यामुळे तो प्लान कॅन्सल केलेला आहे. आणि आता निघालो आहे गगनबावडा मार्गे सांगली. आणि सांगलीवरून परत परवा गावाकडे. तर आता ऊन खूप झालं आहे आज. तर आज खूप जास्ती उन्हाचा त्रास पण होतोय. ऊन बघा, खतरनाक असं ऊन पडले. तर आता माघारीचा रस्ता आपण पकडूया. वाटेत काही पॉईंट सापडले तर काही थोडंफार घेऊया, नाही तर काय सरळ गावाकडे. तर गगनबावड्याच्या या घाटामध्ये आम्ही थांबलो होतो. काही ड्रोन शॉट्स घेतले आणि थोडंफार खाली घाट आहे त्याचं शूट घेतलं. तर आम्ही आता निघालो आहे टुवर्ड्स गगनबावडा. लेट्स गो. अरे मोबाईल हे लावायचं. मॅप
तर मित्रांनो आम्ही या गगन बावड्याच्या ज्या घाटातून चाललेलो आहे. तर इथून आपल्याकडे जाताना इथे एक व्ह्यू पॉईंट आहे. चली तिचं काय ऐकते. तर इथून व्ह्यू पॉईंट आहे आपल्याला. तर इथून आपल्याला हे रेलिंग वगैरे पाहायला मिळतं आणि तुम्ही इथून असं येऊ शकता आणि इथून तुम्हाला खाली व्ह्यू पॉईंट पाहायला मिळतो जो इथं असं बनवलेलं आहे. असं इकडून तुम्ही वरती उतरून खाली येऊ शकता. गगनबावड्याचा घाट ज्यावेळेस संपतो 5 किलोमीटर 3 किलोमीटर गगनबावडा राहतं त्यावेळेस आपल्याला हा इथं पॉईंट बघायला मिळतो. हे बघा हे बघा तुम्हाला इथून कंप्लीट जो सगळा व्ह्यू आहे घाटाचा आणि सह्याद्रीचा तो तुम्हाला इथून पाहायला मिळतो. तर इथून हा घाट ज्या घाटातून आपण येतो तो घाट आपल्याला इकडून पाहायला मिळतो आणि त्या तिकडून चालू होतो घाट लांबून. ती गाडी आलेली दिसती तिथून लांब खालून चालू होते घाट. खालून तुम्हाला इथं दिसेल इथून घाट चालू होते लांब खालून चालू होते घाट. तर इथून आपल्याला हा सगळा व्ह्यू पॉईंट पाहायला मिळतो आणि इथंपर्यंत जाईपर्यंत तुम्हाला इथं मचान आहे ही वाली मचान आहे आणि इथून पण अशा पायऱ्या तिथंपर्यंत गेलेल्या आहेत. त्या पायऱ्यापर्यंत तिथपर्यंत जाऊन मस्त व्ह्यू बघू शकता. छोटे पिल्ले आहेत आमच्यासोबत म्हणून आम्ही खाली जात नाही. नाहीतर तुम्हाला इथून पाहायचं असेल तर मस्त असं सनसेट तुम्ही इथं पाहू शकता. खाली नदी पण आहे जी नदी ही नदी इथं आहे. नदी कोरडी आहे सध्या वाळलेली नदी कुठली नदी माहीत नाही. तर इथं सगळं असं तुम्ही वरती बघा तर सगळं सह्याद्री पर्वतरांग एकदम मस्त असा नजारा तुम्ही इथं पाहू शकता. हे दादू खिंड बघ हे बघ समोर मस्त नजारा आहे समोर खिंड. कशी चढत असतील लोक की नाही. अगं हे आत्ताच आहे आधीचे लोक काय करत असतात तेच ना आधीचेच म्हणते हो आपलं काय आहे पण आधीच्या लोकांचं त्यांना तर हे घर असल्याचं ह्यांची किल्ल्यावरच घर होते. इथं असेल की किल्ला बिल्ला काहीतरी पाणी म्हणजे एक वेरूचंही झालंय. हे बघ असा टर्न आहे आता इथं अवजड वळण. अवजड नव्हे तेच ते अवघड वळण आहे. अवजड वेगळं असतं आणि अवघड वेगळं असतं. अरे बापरे इथून तर एकदम बारीक पॅच आहे. थांबू शकत नाही. अवघड
फिरणार जावर जावर मग एवढंच का एवढ्यासाठी आतमध्ये आला का? कोल्हापुरात पोचलं रंकाळा चालल्यावर इथं लहान मुलं फुलगोंधळ